क्वालिटीची चांगली मिळेल. ह्या गोष्टी आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जसं आपण बघतोय की आजच्या 60 वर्षामध्ये कोण विचार केला की हे पाणी विकत घेऊन प्यावं लागेल. आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी, म्हणजे मी मागच्या 25 वर्ष पुण्यात राहतोय, आम्ही वापरण्याचं पाणी विकत घेतो, आंघोळीला लागणारं पाणी आम्ही विकत घेतो. आता विचार करा, 60 वर्षाआधी कोणी विचार केला होता का की आपलं किचन टॉयलेट एका ठिकाणी असेल? आजही ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर थोडं लांबच असतं. आणि जर मी असं म्हटलं तर मला सांगा, मुंबईमध्ये धारावी आहे, किती क्षेत्रफळ आहे धारावीचं? 500 एकरात धारावी वसलेली आहे, जास्तीत जास्त 500 एकरात. 12.5 लाख लोक राहतात. आता इथं उपस्थित जेवढे पण शेतकरी आहेत, तुमच्या गावचं जर क्षेत्रफळ काढलं तर 500 एकर तर नक्कीच आहे ना. कारण शेतीच 3000 लोकसंख्या जर असेल, 2.5 एकर क्षेत्र सहज आहे. पिकवत असाल 500 एकर, 1000 एकर क्षेत्र सहज छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांवर गावांवर आहे. आणि आता तुम्ही विचार करा की त्या धारावी सारख्या ठिकाणातून त्यांच्या किचन मधनं, बाथरूम मधनं आणि टॉयलेट मधनं हे पाणी कुठे जात असेल?